सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आज आहे 23 ऑगस्ट। आपण व्हिडिओ बनवतो आहे 24 ऑगस्ट पासून पुढच्या अंदाजासाठी। खरं तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय आपण की 22 आणि 23 च्या दरम्यान वातावरण हे हळूहळू सक्रिय होत आहे आणि अनेकांना षटकारे विटकारे चालू होतील। आज 23 ऑगस्टला विदर्भातल्या जवळपास 5-6 जिल्ह्यांना चांगल्या प्रमाणे घेण्यासाठी वातावरण हे सज्ज झालेलं आहे। पुसद, डिग्रजसह हिंगोलीमध्ये काही ठिकाणी, तर वाशिमच्या रिसोड, मानोरा, कारंजा, लाडमध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झालाय। त्याचबरोबर अमरावतीच्या काही भाग, दक्षिणेकडील असलेला नागपूर जिल्ह्यातला काही भाग, तर हिंगणघाट, वर्धा, चंद्रपूर या भागांना देखील चांगल्या पद्धतीची हजेरी लागली आहे। गोंदियाला पहिल्यापासून बरा होता, भंडाऱ्याला बरा झालेला आहे। त्याच पावसानं नांदेड जिल्हा देखील बऱ्यापैकी घेतलाय, तर लातूरचा उदगीर भाग, धर्माबाद, देलगूर परिसरातही एंट्री झालेली आहे। आज अक्कलकोटमध्ये सुद्धा बऱ्यापैकी भागव्याप्ती पावसाने सुरुवात केलेली आहे। तर अशा प्रकारे 2 दिवसाच्या अंतराने 23 तारखेला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आता इथून पुढे कसं जाईल हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। महाराष्ट्रामध्ये वातावरण पुन्हा गरमीची लेवल आणि आता बदल असा झालाय की वातावरणामध्ये काळ्याकुट्ट पाण्याच्या ढगांची गर्दी आता वाढायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे स्थानिक लेवलला फटकारे, स्थानिक लेवलला पाऊस हा ठिकठिकाणी होतो आहे। विदर्भासाठी खास गुड न्यूज आहे। विदर्भामध्ये 25 किंवा 26 तारखेला आणखीन जोर वाढणार आहे। म्हणजे उद्याची 24 तारीख अशाच प्रकारे जाईल, म्हणजे जी आज गेली आहे। पण बुलढाण्यासह तालुका, खामगाव वगैरे परिसर आहेत, मलकापूर पट्टे आहेत, शेगाव पट्टा आहे, मेहकर, रिसोड, लोणार परिसर असेल, त्यानंतर भोकरदन, जाफराबाद बरोबर जळगावचे काही भाग, तर थोडा उशिरा का होईना जळगावच्या उत्तरेकडील भागाबरोबर खानदेशकडील परिसर हा 25 किंवा 26 तारखेपासून थोडी वाढ घेऊन येतो आहे। मग या तुलनेने पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय हालचाली असतील? छत्रपती संभाजीनगरला 21 तारखेला झालेली सुरुवात परत 22 तारखेला कमकुवत झाली, 23 तारखेला तुरळक ठिकाणी झालाय। पण याच दरम्यान 2 दिवस आणखीन तो गॅप घेऊन 25ला आणि 26ला म्हणजे बुधवार पासून वातावरण परत ऍक्टिव्ह होण्याचा अंदाज आहे। बुधवारी वैजापूर, कन्नड, त्याचबरोबर नांदगाव, येवला, निफाडमध्ये काही ठिकाणी काही प्रमाणामध्ये हलके पाळे किंवा चांगले सटकारे देखील वाढू शकतात। त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये काही 1-2 दिवस बरा झालाय, परत काही ठिकाणी कमी झालाय, पण हे सटकारे नंदुरघाट, नांदूर वगैरे भागांना पुन्हा वाढणार आहेत। लातूर जिल्ह्यासाठी आजची जी काही रात्र आहे 23 तारखेची ही अहमदपूर, देलगूर, उदगीर, शिरूर, अंतपालमध्ये काहींना दिलासा देणारे असणार आहे। यानंतर हा भाग जो आहे चांगल्या पद्धतीनं पण पेंडवणी, काही ठिकाणी बरा अशा स्वरूपाचा पश्चिम महाराष्ट्राला मात्र 2 दिवस उशिरा 25 किंवा 26 ऑगस्ट दरम्यान दिलासा आहे। त्यानंतर विदर्भामध्ये एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या 3 दिवसामध्ये म्हणजे 25-26 दरम्यान वातावरण वाढणार आहे। उद्या 24 ऑगस्टला सुद्धा वातावरण ढगाळ असेल, पण वातावरणामध्ये पाण्याच्या थेंबाच्या जाडीसाठी त्या ढगांना तेवढी गरमी नाही आणि ज्या ठिकाणी गरमी मिळाली तो म्हणजे विदर्भाचा भाग 80 मायक्रॉन पर्यंत गेला, त्यामुळे त्यांना तो पाऊस झालेला आहे। आता खरं तर अनेकांना अपेक्षा आहे की हे वारे कधी बंद होतील। ते वारे काही प्रमाणामध्ये काही भागांना नॉर्मली वर्कआउट करतात। नॉर्मली कमी झालेला आहे तो भाग म्हणजे विदर्भाचा आणि पूर्व विदर्भाचा। पश्चिम महाराष्ट्रातले वारे मात्र कायम आहेत। मराठवाड्यात सुद्धा अनेक भागांना वारे कायम आहेत, पण ह्या वाऱ्यासोबतच बाष्पयुक्त कंडिशन वाढणार आहे। त्यामुळे अजूनही या भागामध्ये स्थानिक लेवलचेच पाऊस सुरू राहतील, जसे की इकडे पडला, तिकडे पडला, आपल्या गावाच्या उजव्या साईडने गेला किंवा डाव्या साईडने गेला, या पद्धतीचं शेड्यूल या भागांमध्ये चालू राहणार आहे। आता हे शेड्यूल नॉर्मल म्हणजे काल जसं झाले, आज जसं झाले, उद्या जे होणार आहे हे सेम आहे। मात्र याच्यामध्ये 25 किंवा 26 तारखेला 1 दिवस मागे पुढे होईल, यामध्ये थोडी वाढ होते आणि विखुरल्या स्वरूपाच्या पावसाच्या रूपात थोडा पेंडवणी पावसामध्ये अनेकांना मिळू शकतं। यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्याचा बराचसा भाग पाहायला मिळतोय। आता अनेकांचा हा देखील प्रश्न होता की हे असंच चालू राहील का, असाच खंड राहील का? तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठ्या हालचाली आहेत। जे वारे परेशान करतात या पावसाला किंवा ह्या वाऱ्यामुळे तो पाऊस लांबल्या चाललाय, त्या वाऱ्यामध्ये बदल येणाऱ्या 2 सप्टेंबरला किंवा 3 सप्टेंबरला होणार आहे आणि यामुळे हा बदल कदाचित काही ठिकाणी 29 किंवा 28 म्हणजे अजून 4 दिवसांनी देखील पाहायला मिळेल, विशेष करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये। त्या बदलामुळे या भागामध्ये पाऊस थांबण्याची प्रक्रिया याच 25, 26, 27 आणि 28 तारखेला वाढू देखील शकते। त्यानंतर 2 सप्टेंबर किंवा 3 सप्टेंबर दरम्यान
बंगालच्या उपसागरातील जेवढे काही लो प्रेशर्स बनतील ते लो प्रेशर हळूहळू करून का होईना मराठवाडा कव्हर करण्याची शक्यता आहे आणि ती बऱ्यापैकी कव्हर करेल। आज सुद्धा विदर्भातल्या काही भागांमध्ये म्हणजे जो काही पूर्व विदर्भ आहे, वाशिम, कारंजा, लाड, इकडे खाली पुसद, डिग्रज, यामध्ये आणखीन काही भाग आहेत त्यांना थोडं चांदणेतून पावसाची नोंद झाली, तर काहींना सोडलं देखील आहे, पण सोडणाऱ्यांची संख्या आणि घेणाऱ्यांच्या संख्यामध्ये थोडा फरक पाहायला मिळाला आहे। जे पहिल्या काही काळामध्ये जे सोडत होता त्यामध्ये ती वाढ झालेली आहे, त्यामुळे ही वाढ विदर्भामध्ये आणखीन 25 ऑगस्ट आणि 26 ऑगस्टला कायम राहू शकते। फक्त 24 ऑगस्ट नॉर्मली वर्कआउट करेल आणि 25-26 ला त्यामध्ये वाढ बुलढाण्यापर्यंत देखील वरती येण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे थोडा छत्रपती संभाजीनगरला, जालन्याला देखील याचा परिणाम होऊ शकतो। बाकी हिंगोली, परभणी सुद्धा अनेक ठिकाणी हे पाऊस चालू राहतील। आता मेन मुद्दा असा आहे की बातम्यामध्ये सुपर एल-निनोची जी तीव्रता सांगितली जाते किंवा कोरडा दुष्काळाची लक्षणं सांगितलं जातं आणि तसं चित्र सुद्धा स्पष्ट दिसतंय, पण यामध्ये आणखीन सप्टेंबर मध्ये दिलासादायक बदल आहे। फक्त तेवढी हिंमत तुटली आपली सांगण्याची, कारण की अनेकांच्या निगेटिव्ह कमेंट मागच्या काळामध्ये आल्यात, पण ती हिंमत आपण पुढील सप्टेंबर महिन्याच्या 2 तारखेला परत मिळून पुन्हा तो प्रभाव पाहायला मिळणार आहे। सप्टेंबर मध्ये गरमीची लेवल वाढणार आहे आणि ही जे काही पश्चिमी वारे आहेत हे कमी होणार आहेत आणि बंगालचा उपसागर हा जेवढे काही लो प्रेशर बनवतो तो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा वाढ झालेली आहे, पण ते सगळे लो प्रेशर एमपी कडे वरती सरकतात, राजस्थानमध्ये सरकतात, झारखंडमध्ये सरकतात, तेलंगणामध्ये पण देखील याचा प्रभाव आहे। पण या लो प्रेशरचा प्रभाव आता महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना पाहायला मिळते। त्याची पूर्तता आज नागपूरकरांना, हिंगणघाटकरांना, वर्धाकरांना पाहायला मिळाली आहे। त्यामुळे या लो प्रेशरचा प्रभाव सप्टेंबर महिन्यामध्ये बंगालच्या उपसागरामुळे अधिक राहील आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले की ज्यांना विश्वास आहे किंवा ज्यांना अंदाज पटतात अशांनीच आपल्या चॅनलवरती यायचंय, बाकीच्यांनी दुर्लक्ष करायचंय। आता त्यामध्ये या सप्टेंबर महिन्यामध्ये या पूर्वेकडनं येणाऱ्या पावसाची प्रभाव हे अधिक राहू शकतात आणि पूर्वेकडल्या पावसामध्येच तो दम आहे की चांदणे साचणं किंवा गरमीच्या लेवलमुळे मोठ्या थेंबाचं पडणं, अशा प्रणाल्या सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक आहे। जाता जाता आता थोडक्यात एवढं सांगेल की सगळ्या विभागाचा कार्यकाळ कसा असेल। महाराष्ट्रामध्ये पुढचे 2 दिवस जे आता चालू आहे काही ठिकाणी पडणं, पुन्हा तो भाग बदलत ही पद्धत 24 तारखेला आहे आणि 25 तारखेला आहे, पण 25 आणि 26 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात झडीसारखाच अनेकांना होण्याचे चान्सेस मॉडेलनुसार व्यक्त होत आहेत आणि ते चान्सेस मराठवाड्यात सुद्धा आहे, दक्षिण महाराष्ट्रात सुद्धा आहेत। पण याच्या तुलनेमध्ये विदर्भाला जरा जोर हा बऱ्यापैकी पाहायला मिळू शकतो अशी शक्यता मॉडेलकडनं आहे। आता याचबरोबर पुढच्या बाबतीत देखील आता एक गुड न्यूज सुद्धा अशी आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात। तोपर्यंत जय शिवराय।